नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रोस्टेट एन्लार्जमेंट किंवा शरीरामधील पौरुष ग्रंथीची वाढ होणे या आजाराची कारणे, लक्षणे आणि त्याच्यावरती उपाय जाणून घेणार आहोत. तसेच आयुर्वेदामध्ये या आजारासाठी कोणकोणत्या प्रकारे आयुर्वेदिक वैद्य उपचार करत असतात त्याची देखील माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी हा आजार साधारणपणे ज्या पुरुषांचे वयोवर्ष 50च्या पुढे आहे अशा व्यक्तींमध्ये पौरुष ग्रंथी किंवा प्रोस्टेट तिची साईज ही वाढत असते. तिची नॉर्मल साईज किंवा नॉर्मल वजन हे साधारणपणे 20 ग्रॅम असते. तसेच पौरुष ग्रंथीची वाढ झाल्यानंतर ही मूत्राशयाच्या मागे स्थित असलेली अशा स्वरूपाची ग्रंथी आहे. तिचा दाब हा मूत्रमार्गावरती पडतो. त्यामुळे पुढील प्रमाणे काही लक्षणे प्रोस्टेटची वृद्धी झाल्यानंतर रुग्णांमध्ये दिसून येत असतात. सर्वात पहिले लक्षण ते म्हणजे वारंवार रात्रीच्या वेळेस अशा रुग्णांना लघवीला संवेदना निर्माण होत असते. तसेच दुसरे लक्षण ते म्हणजे अडखळत लघवीला होणे किंवा थेंब थेंब लघवीला होणे हे लक्षण देखील प्रोस्टेटची वाढ झाल्यानंतर दिसून येत असते. तसेच तिसरे लक्षण ते म्हणजे लघवी झाल्यानंतर देखील मूत्राशय पूर्ण रिकामे झाले आहे अशी संवेदना रुग्णाला जाणवत नाही. याचाच अर्थ काहीतरी मूत्राशयामध्ये आणखी मूत्र आहे अशी संवेदना त्या रुग्णामध्ये दिसून येत असते. तसेच या रुग्णांना वारंवार अशी लघवी साठून राहिल्यामुळे सिस्टायटिस किंवा लघवीमध्ये इन्फेक्शन होणे, युरिनमध्ये इन्फेक्शन होणे अशा स्वरूपाचे लक्षण देखील प्रोस्टेटची वृद्धी झाल्यानंतर या रुग्णांमध्ये दिसून येत असते. या आजाराला BPH म्हणजे बेनाइन प्रोस्टेट हायपरप्लासिया असे म्हणतात. तर अशा वेळेस अर्वाचीन वैद्यकीय क्षेत्रामधील डॉक्टर्स त्या रुग्णांना घाबरवतात आणि त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होईल अशा स्वरूपाची भीती या रुग्णांना दाखवली जाते. परंतु जोपर्यंत PSA म्हणजे प्रोस्टेट स्पेसिमन अँटिजन याचे प्रमाण जोपर्यंत वाढलेले नाही आहे किंवा रक्तामधील ही एक प्रकारची तपासणी आहे, तर हे PSA याचे प्रमाण जोपर्यंत वाढलेले नाही आहे तोपर्यंत रुग्णांनी घाबरून जाऊ नये आणि प्रत्येक शरीरामधील झालेली वाढ ही कॅन्सरचीच असेल असे मात्र सांगता येत नाही. त्यामुळे रुग्णांनी बिलकुल अशा आजाराला घाबरून जाऊ नये. जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट सुरू करावी. साधारणपणे पौरुष ग्रंथी वाढण्यामागे काही कारणे असतात. ज्या रुग्णांचे वजन हे प्रमाणापेक्षा जास्त आहे, ज्या व्यक्ती ओबेज आहेत, स्थूल आहेत, लठ्ठ आहेत, त्यांच्यामध्ये प्रोस्टेट वाढण्याची शक्यता ही इतर रुग्णांच्या मानाने अधिक असते. तसेच जेनेटिक फॅक्टर किंवा आनुवंशिकता हा देखील फॅक्टर या आजारामध्ये महत्त्वाचा ठरतो. ज्या रुग्णांना डायबिटीज किंवा प्रमेह आहे अशा रुग्णांमध्ये देखील प्रोस्टेटची वृद्धी होऊ शकते. तसेच आयुर्वेदानुसार चुकीचा आहार विहार केल्यामुळे देखील प्रोस्टेट एन्लार्जमेंट होऊ शकते. आयुर्वेदानुसार ही साधारणपणे मांस धातूची वृद्धी झाल्यामुळे किंवा शरीरामध्ये मांस वाढल्यामुळे ती प्रोस्टेट नावाची ग्रंथी ती वाढते आणि त्याचे प्रेशर मूत्रमार्गावर येऊन पुढील प्रकारे संप्राप्ती घडून येत असते. अशा वेळेस दुपारी जेवणानंतर लगेचच झोपणे हे सर्वात महत्त्वाचे कारण ठरते. तसेच पचायला गुरु आहार म्हणजे उडीद डाळीचे पदार्थ किंवा अति प्रमाणामध्ये मांसाहाराचे सेवन करणे इत्यादी गोष्टींमुळे शरीरामधील मांसधातू हा खराब होतो आणि प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होऊ शकते. अत्याधिक प्रमाणामध्ये मासे खाणे, चिकन खाणे, मटण खाणे इत्यादी गोष्टी जर अधिक मात्रेमध्ये केलात तर तुमच्या शरीरामधील मांसधातू हा खराब होऊ शकतो आणि त्याच्यामुळे मांसधातूची वृद्धी होऊन प्रोस्टेट एन्लार्जमेंट हे लक्षण दिसू शकते. तसेच बऱ्याच रुग्णांना वारंवार जेवण करण्याची सवय असते. सतत काही ना काही असे रुग्ण हे खात असतात. त्यामुळे आयुर्वेद काय सांगतो की ज्या वेळेस तुम्हाला भूक लागली आहे त्यावेळेस तुम्ही आहाराचे सेवन करणं आणि ज्या वेळेस तुम्हाला तहान लागली असेल त्याच वेळेस तुम्ही पाणी प्यावे. याच्याने काय होते की वारंवार जे अन्न तुम्ही घेत असता त्याच्यामुळे शरीरामधील अग्नी हा मंद होतो आणि असा अग्नी मंद झाल्यामुळे धातूंची दृष्टी होण्यास सुरुवात होत असते. त्यामुळे अशा रुग्णांनी साधारणपणे 40च्या पुढे रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद करावे. रात्रीचे जेवण बंद केल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला त्याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाहीत, उलट शरीराला त्याचा फायदाच होत असतो. त्यामुळे 40च्या पुढे रात्रीचे जेवण पूर्णपणे टाळल्यामुळे तुमच्या प्रोस्टेट ग्रंथीची जी वाढ झालेली आहे ती नॉर्मल होण्यास त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. तसेच आयुर्वेदामधील औषधे जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत.
त्याचा देखील प्रोस्टेट एनलार्जमेंटमध्ये निश्चितपणे फायदा होत असतो. तसेच आयुर्वेदामधील बस्ती उपचार, अवगाहन प्रोसिजर इत्यादींचा फायदा तुम्हाला निश्चितपणे तुमच्या प्रोस्टेट ग्रंथीची जी वाढ झालेली आहे ती कमी होण्यास त्याचा निश्चितपणे 100% फायदा होऊ शकतो. तर ज्या व्यक्तींच्या सोनोग्राफी रिपोर्ट्समध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झालेली आहे त्यांनी बिलकुल घाबरून जाऊ नये. एक जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक औषधोपचार सुरू करा. आयुर्वेदिक पंचकर्म करून घ्या. त्याच्याने तुम्हाला शस्त्रक्रिया करण्याची वेळ बिलकुल येणार नाही.